इयत्ता 6वी विषय गणित नवीन अभ्यासक्रम मसावी व लसावी आणि सराव संच आहे 5.3. प्रश्न पहिला आहे, खालील संख्यांचा लसावी काढा. लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य. विद्यार्थी मित्रांनो, विभाजक आणि विभाज्य यामध्ये फरक आहे. आता पहिलं उदाहरण दिलेलं आहे 16 व 24 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. 16 व 24 या दोन्ही संख्यांनी भाग जाणारी लहानात लहान संख्या आपल्याला शोधायची आहे, म्हणजे लसावी काढायचा आहे. तर आपण 16चे मूळ अवयव पाडूयात. 16 बरोबर 8 दुने 16 बरोबर 2 गुणुले 8 म्हणजे बेचोक 8. 2 गुणुले 2 गुणुले 4 म्हणजे 2 गुणुले 2. हे आपण 16चे मूळ अवयव पाडले. आता आपण 24चे मूळ अवयव पाडूया. 24 बरोबर 12 गुणुले 2, 12 दुने 24 बरोबर 2 गुणुले 12 म्हणजे 6 दुने 12 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 6 म्हणजे बेत्रिक 6. आता 16 व 24 यांचा लसावी बरोबर सामायिक अवयव गुणुले असामायिक अवयव आता 16 आणि 24 यामध्ये कोणते सामायिक अवयव आहेत ते आपण पाहूया. हा 2 आणि हा 2 दोघांमध्येही सामायिक आहे, म्हणून एकदाच लिहायचा. गुणुले हा 2 आणि हा 2 गुणुले 2, हा 2 आणि हा 2 गुणुले. आता असामायिक अवयव पाहूयात. या ठिकाणी उरला 2 आणि या ठिकाणी 3. यांचा गुणाकार करूया. बेदुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 त्रिक 48. हा झाला 16 व 24 यांचा लसावी. दुसरं उदाहरण पाहूयात. 30 व 40. तर आपण 30चे मूळ अवयव पाडूया. 30 बरोबर 15 गुणुले 2, 2 गुणुले 15 म्हणजे 3 गुणुले 5, 3 5 15. 40चे मूळ अवयव पाडूया. 40 बरोबर 20 दुने 40, 2 गुणुले 20 म्हणजे 2 गुणुले 10 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 10 म्हणजे बेपंचे 10. आता 30 व 40 यांचा लसावी बरोबर सामायिक अवयव सामायिक अवयव गुणुले असामायिक अवयव. सामायिक अवयव 30 आणि 40 मध्ये हा 2 आणि हा 2, 2 एकदाच लिहायचे. पुन्हा हा 5 आणि हा 5 गुणुले 5. आता दोघांमध्ये कोणताही सामायिक अवयव नाही,
आता असामायिक अवयव पाहूयात. गुणुले 3 गुणुले या ठिकाणी 2 असामायिक आहेत, म्हणजे 2 गुणुले 2 यांचा गुणाकार करूया. 5 दुने 10, 10 त्रिक 30, 30 दुने 60 आणि 60 दुने 120. हा झाला 30 आणि 40 यांचा लसावी. तिसरं उदाहरण पाहूया. 72 व 96 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. बहात्तरचे आपण मूळ अवयव पाडूया. 72 बरोबर 36 गुणुले 2 म्हणजे 72 बरोबर 2 गुणुले 18 दुने 36 बरोबर 2 गुणुले 18 म्हणजे 2 गुणुले 9 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 3 गुणुले 3, 3 त्रिक 9. आता आपण 96 चे मूळ अवयव पाडूयात. 96 बरोबर 48 दुने 96 बरोबर 2 गुणुले 24 दुने 48 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 12, 12 दुने 24 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 6, 6 दुने 12 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 6. आता आपण लसावी काढूया. लसावी बरोबर सामायिक अवयव गुणुले असामायिक अवयव बरोबर या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 2 हा 2 हा 2 गुणुले 2 हा 2 हा 2 गुणुले 2 हा 3 आणि हा 3 गुणुले 3. आता दोघांमध्ये कोणताही सामायिक अवयव उरला नाही. असामायिक अवयव घेऊया. या ठिकाणचा 3 गुणुले 2 गुणुले 2 गुणाकार करूया. 2 दुने 4, 4 दुने 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72, 72 दुने 144 आणि 144 गुणुले 2 288. हा झाला 72 आणि 96 यांचा लसावी. पुढचं उदाहरण आपण घेऊया. चौथं उदाहरण. 9, 15 आणि 20 यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे. उदाहरण क्रमांक 4. 9 चे मूळ अवयव पाडूया. 3 त्रिक 9. 15 चे मूळ अवयव पाडूया. 3 पाचे 15. 20 चे मूळ अवयव पाडूया. 20 बरोबर 2 गुणुले 10 बरोबर 2 गुणुले 2 गुणुले 5, 5 दुने 10. आता आपण 9, 15 व 20 यांचा लसावी बरोबर सामायिक अवयव
सामायिक अवयव गुणुले असामायिक अवयव. आता पाहूयात तिन्ही संख्यांमध्ये कोणता अंक सामायिक आहे. या ठिकाणी 3 3 3 5 2 2 5 कोणताही अवयव तिघांमध्ये सामायिक नाहीये. दोघांमध्ये पाहूया. हा 3 आणि हा 3 एकदाच लिहायचा 3. आता 15 आणि 20 मध्ये 5 सामायिक आहे म्हणून 3 गुणुले 5. आता कोणत्याही दोन संख्यांमध्ये किंवा तीनही संख्यांमध्ये सामायिक अवयव उरला नाही. आता असामायिक अवयव लिहूयात. गुणुले हा 3 गुणुले 2 गुणुले 2 बरोबर. आता यांचा गुणाकार करूया. 5 त्रिक 15 15 त्रिक 45 45 दुने 90 आणि 90 दुने 180. हा झाला 9 15 व 20 यांचा लसावी. पाचवं उदाहरण सोडूया. 30 45 आणि 60 30चे मूळ अवयव पाडूयात. 30 बरोबर 15 दुने 30 2 गुणुले 15 म्हणजे 3 गुणुले 5 3 5 15. 45चे मूळ अवयव पाडूयात. 45 बरोबर 2 ने भाग जाणार नाही कारण विषम संख्या आहे. 3 ने भाग देऊया. 3 गुणुले 15 बरोबर 3 गुणुले 5 5 त्रिक 15 आणि 15 त्रिक 45. पुन्हा आता आपण 60चे मूळ अवयव पाडूयात. 60 बरोबर 30 दुने 60 बरोबर 2 गुणुले 30 म्हणजे 15 दुने 30 बरोबर 2 गुणुले 15 म्हणजे 3 गुणुले 5. तर आता आपण लसावी काढूया. 30 45 व 60 यांचा लसावी बरोबर सामायिक अवयव गुणुले असामायिक अवयव. तिघांमध्ये असणारे सामायिक अवयव आधी आपण शोधूयात. 2 या ठिकाणी नाही, या ठिकाणी आहे. पहिला अवयव आहे 3. तिघांमध्ये बी 3 सामायिक आहे. या ठिकाणी आपण लिहूयात 3. पुन्हा 5 5 5 आणि 5 गुणुले 5. आता 30 आणि 45 मध्ये कोणताही अवयव सामायिक नाही. 30 आणि 60 मध्ये पाहूया. 2 आणि या ठिकाणचा 2 गुणुले 2 करूया. आता तिन्ही संख्यांमध्ये कोणताही सामायिक अवयव नाही. असामायिक अवयवांचा आता आपण गुणाकार करूया. 3 आणि या ठिकाणचा 2 सर्वांचा आपण या ठिकाणी गुणाकार करूया. 5 त्रिक 15 15 दुने 30 30 त्रिक 90 90 दुने 180. हा झाला 30 45 आणि 60 यांचा लसावी. आता आपण लेखी उदाहरणं सोडूया. प्रश्न क्रमांक 2 खालील उदाहरणे सोडवा. 1 5 10 15 या संख्यांनी भाग जाणारी सर्वात
लहान 3 अंकी संख्या काढा. तर प्रथम आपण यांचा लसावी काढून घेऊयात. पाचचे मूळ अवयव, पाचचा एकच अवयव आहे 5. 10चे मूळ अवयव पाडूया. 2 गुणुले 5. 15चे मूळ अवयव पाडूया. 15 बरोबर 3 5 15. आता आपण यांचा लसावी काढूया. 5, 10 व 15 यांचा लसावी बरोबर तिन्ही संख्यांमध्ये सामायिक आहे 5, 5 आणि 5. 5 आता तिन्ही संख्यांमध्ये किंवा कोणत्याही दोन संख्यांमध्ये कोणताही अंक सामायिक नाही, म्हणून उरलेले असामायिक अवयव 2 आणि 3. 2 गुणुले 3 यांचा गुणाकार केला आपण बरोबर 5 दुने 10 आणि 10 त्रिक 30. आपल्याला लसावी मिळाला 30, पण लहानात लहान संख्या 3 अंकी विचारलेली आहे, म्हणून आपल्याला काय करावं लागेल? 30च्या पटीत येणारी 3 अंकी संख्या जी लहानात लहान आहे ते आपलं उत्तर असेल. तर 30च्या पटीत येणारी संख्या पाहूया आपण. 30, 30 दुने 60, 30 त्रिक 90 आणि 30 चौक 120. म्हणजे 30ला जर आपण 4ने गुणलं तर आपल्याला 120 मिळेल. ही असेल 5, 10 आणि 15 यांनी भाग जाणारी लहानात लहान 3 अंकी संख्या. उत्तर आपण लिहूया. सर्वात लहान 3 अंकी संख्या बरोबर 120 हे आपलं उत्तर असेल. पुढे आता आपण दुसरा प्रश्न पाहूया. दोन संख्यांचा गुणाकार 360 आहे आणि त्यांचा मसावी 6 आहे, तर त्यांचा लसावी किती? दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे. दोन संख्यांचा गुणाकार तो दिलेला आहे 360. मसावी दिलेला आहे, मसावी बरोबर 6 दिलेला आहे. काढायचा आहे काय? तर आपल्याला लसावी काढायचा आहे. लसावी बरोबर प्रश्नचिन्ह. तर आपल्याला एक सूत्र माहिती पाहिजे, खूप महत्त्वाचं सूत्र आहे. दोन संख्यांचा गुणाकार दोन संख्यांचा गुणाकार बरोबर मसावी गुणुले लसावी. दोन संख्यांचा गुणाकार दिलेला आहे 360. 360 बरोबर मसावी दिलेला आहे 6 गुणुले लसावी काढायचा आहे, म्हणून आहे असं लिहिलं लसावी. आता या 6नं या 360ला भागूया, कारण जेव्हा हे 6 इकडं गुणाकारात आहे बरोबर चिन्हाच्या डावीकडे ते भागाकारात जातं. 360/6 बरोबर लसावी. 6 एक 6, 6 6 36
आणि हा 0 आहे असा लसावी बरोबर लसावी बरोबर 60 हे आपलं उत्तर असणार आहे. लसावी बरोबर 60 हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, दोन संख्यांचा लसावी 200 आणि मसावी 10 आहे. दिलेल्या संख्यांपैकी एक संख्या 40 असल्यास दुसरी संख्या कोणती? तर या ठिकाणी आपण दोन संख्यांचा लसावी दिलेला आहे. जे काही दिलंय ते लिहून घ्या. तिसरं उदाहरण आहे, लसावी बरोबर 200 मसावी बरोबर 10. पहिली संख्या, एक संख्या म्हणजे आपण पहिली संख्या म्हणूया. पहिली संख्या बरोबर 40. आपल्याला शोधायचं आहे दुसरी संख्या. सूत्र माहित हवं. सूत्र काय आहे पहा. पहिली संख्या गुणुले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणुले लसावी. किमती ठेवा. पहिली संख्या दिलेली आहे 40. 40 गुणुले दुसरी संख्या शोधायची आहे. दुसरी संख्या बरोबर मसावी दिलेला आहे 10 गुणुले लसावी दिलेला आहे 200. आता दुसरी संख्या बरोबर 10 गुणुले 200. छेदस्थानी हे 40 गुणुले आहे, बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आल्यावरती भागिले होईल. हा 0 कट होईल. 4 1 4, 4 5 20 आणि हे 0 या ठिकाणी. दुसरी संख्या आली 50. दुसरी संख्या आपल्याला मिळेल 50. दुसरी संख्या बरोबर 50 हे आपलं उत्तर असणार आहे. दुसरी संख्या बरोबर 50. उदाहरण क्रमांक 4 पाहूया. शेतकऱ्याकडे 250 किलोग्रॅम गहू व 150 किलोग्रॅम ज्वारी आहे. दोन्ही धान्य समान वजन होईल अशा गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त किती किलोग्रॅम धान्य भरावे लागेल? तर दोन्ही धान्य समान वजन असणाऱ्या गोण्यांमध्ये भरायचे आहे. तर जास्तीत जास्त या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे की किती धान्य भरावं लागेल. ज्यावेळेस जास्तीत जास्त विचारतात त्यावेळेस मसावी काढायचा असतो. तर आपण प्रथम मसावी काढूया. चौथा प्रश्न आहे, 250 व 150 यांचा मसावी काढू. भागाकार पद्धतीनं आपण यांचा मसावी काढूया. मोठी संख्या भाज्य म्हणून घ्या. लहान संख्या 150 भाजक म्हणून घ्या. 1 चा भाग बसेल 150 1 150. वजाबाकी केली, वजाबाकी आली 100. आता जी बाकी आलेली आहे त्या बाकीनं या 150 ला भागा. जोपर्यंत बाकी
शून्य येत नाही तोपर्यंत आपण भागाकार करत राहायचं. 100 पुन्हा एकचा भाग बसेल. 100 एक 100, बाकी उरली 50. आता या 50नं या 100 ला भागू. प्रत्येक वेळेस बाकीनं भाजकाला भागायचं असतं. या ठिकाणी 100, या ठिकाणी 50. 50 दुने 100, बाकी उरेल 0. ज्या ठिकाणी बाकी 0 उरते त्या वेळचा जो काही भाजक आहे 50 तो असतो या दोन्ही संख्यांचा मसावी. म्हणजे आपला मसावी आला 50. म्हणजे प्रत्येक गुणित आपल्याला 50 किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. हे असेल आपलं उत्तर. उत्तर आपण लिहूयात. प्रत्येक गोणीत जास्तीत जास्त 50 किग्रा म्हणजे किलोग्रॅम धान्य भरावे लागेल. पुढचं उदाहरण पाहूया. 5वं उदाहरण. 3 मित्र एका वर्तुळाकार धावपट्टीवर धावण्याचा सराव करत होते. त्यांना एक फेरी पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 2, 3 आणि 4 मिनिटे लागली. जर त्यांनी एकाच वेळी एकाच ठिकाणाहून धावायला सुरुवात केली तर ते पुन्हा त्याच ठिकाणी पहिल्यांदा किती मिनिटांनी भेटतील? तर आपण एका वर्तुळाकार धावपट्टीवरती हे 3 मित्र धावत आहेत. आपण ही वर्तुळाकार धावपट्टी काढली. या ठिकाणाहून त्या तिन्ही मित्रांनी धावायला सुरुवात केली. समजून घ्या ए, बी आणि सी असे 3 मित्र आहेत. प्रत्येकाला म्हणजे एला एक फेरी पूर्ण करण्यासाठी 2 मिनिट लागतात. म्हणजे या ठिकाणून धावायला सुरुवात केली तर पुन्हा त्याच ठिकाणी यायला 2 मिनिट लागतात. बीला 3 मिनिट लागतात आणि सीला 4 मिनिट लागतात. आपल्याला विचारलंय काय? एकाच वेळी यांनी धावायला सुरुवात केली तर पुन्हा तिघही त्याच ठिकाणी किती मिनिटांनी येतील? अशा वेळेस आपल्याला लसावी काढावा लागतो. तर आपण 2, 3 व 4 यांचा लसावी काढू. 2चे मूळ अवयव 2, 3चे मूळ अवयव 3 आणि 4चे मूळ अवयव 2 गुणुले 2. लसावी आपल्याला मिळेल. लसावी बरोबर या ठिकाणी तिन्हीत कोणताही एक सामायिक अवयव नाहीये, पण 2 आणि 4 यांच्यामध्ये 2 हा सामायिक अवयव आहे म्हणून तो एकदाच घेतला. गुणुले आता तिघांमध्ये कोणताही सामायिक अवयव उरलेला नाही म्हणून या ठिकाणचा 3 आणि हा 2 घेतला. 3 गुणुले 2 यांना आपण असामायिक अवयव म्हणतो. यांचा गुणाकार केला. व्यतिरिक्त 6 आणि 6 दुने 12 म्हणजे 12 मिनिटांनी हे तिन्ही मित्र पहिल्यांदा भेटतील. आपण उत्तर लिहावं लागेल आपल्याला की तिन्ही मित्र पहिल्यांदा 12 मिनिटांनी भेटतील. पुढचं उदाहरण पाहूया. 5वं उदाहरण.
वर्गातील मुलांना प्रत्येक रांगेत 6 किंवा प्रत्येक रांगेत 8 याप्रमाणे उभे केल्यास एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती? एकतर एका रांगेमध्ये 6 मुलं उभा करायचे आहेत किंवा 8 मुलं उभा करायचे आहेत. आणि आपल्याला विचारलेलं आहे की ज्यावेळेस एकही मुलगा शिल्लक राहणार नाही, त्यावेळेस वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या किती असेल? ज्यावेळेस कमीत कमी विचारलेलं असतं त्यावेळेस आपल्याला लसावी काढायचा असतो. तर आपण यांचा लसावी काढूया. 6 आणि 8चा लसावी. 6चे मूळ अवयव पाडूया आपण. 6वं उदाहरण आहे. 6चे मूळ अवयव 2 गुणिले 3. 8चे मूळ अवयव पाडूयात. 2 गुणिले 2 गुणिले 2. 2 4 आणि 4 दुणे 8. आता 6 व 8 यांचा लसावी बरोबर दोन्ही तिही 2 सामायिक आहे म्हणून 2 गुणिले, आता दोघात कोणताही अंक सामायिक नाही म्हणजे उरले 3 गुणिले पुन्हा इकडले 2 आणि गुणिले 2 गुणाकार केला. 2 6 6 दोन्ही 12 आणि 12 दोन्ही 24. एवढी मुलं त्या वर्गात मुलांची कमीत कमी संख्या असायला पाहिजे 24. उत्तर असेल वर्गातील मुलांची कमीत कमी संख्या बरोबर 24. हे आपलं उत्तर असणार आहे. पुढचं उदाहरण आपण पाहूया. तीन वेगवेगळ्या ठिकाणी जाणाऱ्या बस एकाच स्थानकावरून दर 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर त्या तिन्ही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? तर 3 वेगवेगळ्या ठिकाणाहून जाणाऱ्या बस एका स्थानकावरून दर 10, 15 आणि 20 मिनिटांनी सुटतात. जर त्या तिन्ही बस पहिल्यांदा सकाळी 8 वाजता सुटल्या असतील तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर केव्हा सुटतील? तर काय करूया, तर पहिल्यांदा आपल्याला 10, 15 आणि 20चा लसावी काढावा लागेल. 10 उदाहरण क्रमांक आहे 7. 10, 15 व 20 यांचा लसावी काढू. 10चे मूळ अवयव पाडूया. 10 बरोबर 2 गुणिले 5. 15चे मूळ अवयव पाडूया. 15 बरोबर 3 गुणिले 5 आणि 20चे मूळ अवयव पाडूया. 10 दुने 20 बरोबर 2 गुणिले 2 10. आता लसावी बरोबर तिघांमध्ये सामायिक कोण आहे पाहूया. तिघांमध्ये कोणीही सामायिक नाही. 10 आणि आहे 10, 15 आणि 20 मध्ये 5 हा अंक सामायिक आहे म्हणून तो एकदाच घेतला. लसावी असतो सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव यांचा गुणाकार गुणिले, आता या 10 मध्ये आणि या 20 मध्ये 2 हा अंक सामायिक आहे म्हणून गुणिले 2 गुणिले
उरलेले असामायिक अवयव 3 आणि 2, 2 गुणिले 3, लसावी किती आला पहा, 10, 5 दुने 10, 10 दुने 20, 20 त्रिक 60. तर या तिन्ही बस सकाळी पहिल्यांदा किती वाजता सुटलेल्या आहेत, तर त्या 8 वाजता सुटलेल्या आहेत. तर त्या पुन्हा एकाच वेळी लवकरात लवकर सुटण्याची वेळ असेल 8 अधिक हे 60 करा, 60 मिनिट असेल हे उत्तर. आपल्याला माहिती आहे. तर 8 नंतरनं 8 वाजता नंतरनं 8 मध्ये पुन्हा 1 तास मिळवावा लागेल. 60 मिनिटं म्हणजे 1 तास. 8 आणि 1 9 म्हणजे बरोबर 9 वाजता या तिन्ही गाड्या एकाच वेळेस पुन्हा सुटतील. हे असेल आपलं उत्तर. आपण उत्तर लिहूया. तिन्ही बस पुन्हा 9 वाजता सुटतील. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.